नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील प्रत्येक भागातील नागरिक पाण्याकरिता रास्ता रोको करत आहेत। यात सावतानगर भागातील महिलांचा देखील समावेश आहे। सावतानगर ढासेमाळा भागातील महिलांनी अचानक नॅशनल हायवेवर उतरून रास्ता रोको आंदोलन केल्याने नांदगाव नगर परिषद पाणी पुरवठा अधिकारी यांची एकच धावपळ उडाली। या भागातील नागरिकांना गेली 30 दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त महिलांनी रोडवर उतरून रास्ता रोको आंदोलन केल्याने शेकडो वाहने रस्त्यावर उभी पाहायला मिळाली। आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। नॅशनल हायवे चक्का जाम झाला होता। यावेळी आंदोलकांना नांदगाव पोलीस ठाण्यात बोलावून नांदगाव नगर परिषद प्रशासन विवेक धांडे यांच्या सोबत चर्चा करत आंदोलनकर्ते घरी परतले। पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपपोलीस निरीक्षक संतोष बहारकर, हवालदार दीपक मुंडे, विनायक जगताप, हवालदार नंदू चव्हाण, रंजना शिंदे, दशरथ मोरे, अलगट पोलीस फाटा हजर होत आंदोलनकर्त्यांशी समजूत काढत आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली। यावेळी नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी हमी नांदगाव प्रशासनातर्फे देण्यात आली। कोणाकडे पाण्याची मागणी करू राहिली तुम्ही? नगरपालिकेत सांगतो ना। तुम्ही नगरपालिकेत काही कल्पना दिली नाही का? माझं त्यांना समजत नाही पाणी द्यायचं। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।